नमस्कार मंडळी, मी तुमचा कोकणी चेतन. हा माझा पुढचा पार्ट आहे पनवेल ब्लॉगचा. मंडळी आता आम्ही आलो थेऊरच्या गणपतीला. आम्ही आळंदीवरून निघालो तेव्हा वाटेत आम्हाला थेऊरच्या चिंतामणीचं मंदिर दिसलं. त्यामुळे आमच्या मनात भाव निर्माण झाला आणि आम्ही इकडे थांबलो दर्शनासाठी. मंडळी, हे पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध असं अष्टविनायकपैकी एक गणपती बाप्पाचं मंदिर आहे. याच्याविषयी एक आख्यायिका आहे की ब्रह्मदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी गणपती बाप्पाची आराधना या जागी केली, म्हणून या जागेला थेऊर असं नाव पडलं. आणि याच्याबद्दल इतिहास बोलायचा झाला तर पेशव्यांनी बघा असं भव्य दिव्य असं सभागृह इथे बांधलं. त्याच्या आधी गोसावी महाराज म्हणून होते 100 वर्ष आधी. त्यांना हे गाव इनाम म्हणून मिळालं होतं आणि श्री मोरया यांचे नातू श्रीधर महाराज देव यांनी हे मंदिर बांधलं. आम्ही बघा आता हातपाय धुवून आतमध्ये दर्शनाला चाललो आहे. इथे मस्त अशी पाण्याची व्यवस्था केलेली आहे. आम्ही आता लाईनीत उभे आहोत दर्शन घेण्यासाठी आणि बघा किती लाखो भाविक इथे दर्शन घेण्यासाठी येतात. त्या काळी माधवराव पेशवे यांना जेव्हा क्षयरोग झाला आणि त्यांचं जेव्हा निधन झालं तेव्हा या गणपती बाप्पाच्या समोरच झालं आणि रमाबाई त्यांच्या पत्नी ह्या इकडेच सती गेल्या. पेशव्यांनी हे मंदिर बांधायला 40,000 रुपये खर्च केले होते आणि युरोपियनकडून त्यांना ज्या पितळेच्या 2 घंटा मिळाल्या त्यातली 1 घंटा इकडे आणि 1 घंटा महाडला आहे असा इतिहास सांगितला जातो. आता आम्ही दर्शन घेऊन वाटेला निघालो. पुढे आम्ही आमचे कुलदेवता खंडोबांच्या दर्शनात निघालो. वाटेत आम्हाला जेजूरगड दिसला तेव्हा मन भरून आलं. मंडळी फायनली आम्ही पोहोचलो जेजुरीला. जेजुरी हे खंडोबाचे देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये येतं. हे 30 मैलावरती हे गाव आहे. खंडोबा हे महाराष्ट्राचे अखंड कुलदैवत असून संपूर्ण देशभरात त्याचे लाखो भाविक आहेत. परदेशातही त्याचे भरपूर मोठ्या प्रमाणात असे भाविक आहेत. जेजुरीचा खंडोबा नावाने ते सर्व परिचित आहेत. जिल्हा पुणे आणि तालुका पुरंदरमध्ये हे गाव येतं. खंडोबा हे शिवाचे अवतार आहेत आणि मणिमल्ल दैत्यांचा त्यांनी पराभव करून त्यांचा वध केला होता. पायऱ्या चढून गेल्यावरच मल्हारी मार्तंडाचे म्हणजेच खंडोबाचे दर्शन होते. 9 लाख पायऱ्यांचा डोंगर असेही त्याला ओळखलं जातं. देऊळ अतिशय सुंदर आहे. सभामंडप आणि गाभारा असलेल्या देवळात खंडोबाची मूर्ती आहे. म्हाळसा, मणिमाला आणि खंडोबा अशा सुबक 3 मूर्त्या आहेत. देवळात तलवार, डमरू, पराळ या पुरातन वस्तू जतन केलेल्या आहेत. अतिशय जड अशी पुरातन तलवार उचलण्याचा इथे एक अवघड खेळ दरवर्षी खेळला जातो. तुम्हाला ही तलवार पुढे मी दाखवेनच. दसऱ्याला इथे मोठी यात्रा भरते आणि सोमवती अमावास्येलाही लाखो भाविक इकडे येतात. आम्ही सोमवती अमावास्येच्या दुसऱ्या दिवशी आलो होतो, त्याच्यामुळे इथे गर्दी थोडी कमी होती. असा इतिहास बोलला जातो की उंच डोंगरावर असलेल्या कडेपठार या ठिकाणी जुने खंडोबाचे स्थान आहे, परंतु जेजुरीला नव्याने देऊळ बांधण्यात आले. हा बघा देवळाचा कळस आहे. इकडे बाहेर तळी भरले जाते. देवळाच्या पूर्व भागेला असलेल्या मोठ्या कासवावर हे खोबऱ्याचा तुकडा इथे उडवला जातो आणि उद्गार केला जातो, येळकोड येळकोड जय मल्हार, खंडोबाच्या नावाने सांग बला. आणि असा बघा भंडारा उधळला जातो की जणू ही जेजुरी ही सोन्याचीच दिसते. अशा भरपूर दीपमाळाही इकडे आहेत. उंच डोंगरावर असलेल्या कडेपठार या ठिकाणी जुने खंडोबाचे स्थान आहे, परंतु जेजुरीला नव्याने देऊळ बांधले आणि तर ते पण 3 शतकापूर्वीचे जवळजवळ 1772 सालचे देऊळ आहे. मुघली सैन्यांनी हे मंदिर उद्ध्वस्त केल्याचा इतिहास सांगतो, परंतु औरंगजेबाने त्याच्या सैन्याला मधमाशांनी हल्ला केला म्हणून 1,25,000 चांदीच्या नाण्या देऊन खंडोबाला साकडे घातलं. आम्ही बघा दर्शनासाठी आता रांगेत उभे आहोत. आतमध्ये दर्शन छान झालं आणि शूटिंग अलाउड नव्हती. आमचा पूजा, अभिषेक, तळी भंडार सगळं छानपैकी झालं. जेजुरीचं हे मंदिर महाराष्ट्राच्या मंदिर वास्तुकलेतील परंपरेचा प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा आहे. देवळासमोर दगडी दीपमाळा पण आहेत. मराठा, कुणबी, धनगर, आगरी, कोळी व इतर अनेक लोकांचे हे आराध्य दैवत आहे. 1608 मध्ये या देवळाचे बांधकाम झाले. छान दर्शन झाले आमचं. हो, मस्त आमचं दर्शन झालं आणि आमचं सगळी पूजा वगैरे पण आटपली. सगळं झालं मस्त. मस्तपैकी झालं सगळं आणि आता आम्ही प्रदक्षिणा घालतोय. प्रदक्षिणा घालते. आमचं दर्शन झालं, तळी भंडार झाला भरून. हो, तळी भंडार झाला, पूजा झाली सगळं झालं आणि आता मस्त असं आम्ही दर्शन घेतोय जेजुरी गडाचं. हे नाही अलाउड नाही आहे ना.
आतमध्ये अलाउड नाही आहे, त्यामुळे नाही करता आलं शूटिंग, त्यामुळे इथंच करतो. सभामंडप व इतर काम 1636 साली राघव मंबाजी या मराठी सरदारांनी केले. सभोवतालच्या ओवऱ्या आणि इतर वास्तू होळकरांनी बांधल्या. इसवी सन 1742 साली होळकरांनी दगडी खांब बांधले आणि सभोवतालची तटबंदी व तलावाचे काम 1770 पूर्ण झाले. तुकोजी होळकरांच्या काळात जेजुरीपासून 17 किलोमीटर अंतरावर भुलेश्वर मंदिरात जीर्णोद्धाराचे काम झाले. भुलेश्वर हे मंदिर यादवकालीन आहे आणि खंडोबा हे भुलेश्वराचे भक्त होते. बळीराज्याच्या काळात खंडोबा हे एका खंडाचे मुख्य होते. लोकदेव खंडोबा व लोकदेव विठोबा हे महाराष्ट्रात घराघरातील दैवत आहेत. गेल्या अनेक शतकात धनगर व इतर जमातीच्या भक्तांनी दगडी पायऱ्या, दीपमाळ व कमानी उभारल्या आहेत. नाना फडणवीस यांनी सुद्धा देवळाला 1,00,000 रुपये वाहिले होते. खंडोबाची यात्रा ही वर्षातून 10 दिवस तरी असते आणि सोमवती अमावास्येला पण असते. मंडळी बघा, ही तलवार आहे खंडोबा रायाची. बघा, ही तलवार पानसे या सरदारांनी भेट दिली होती आणि ह्याला खंडा असं पण बोलतात. आणि हीच उचलण्याची स्पर्धा असते आणि त्याला बक्षीस स्वरूपात पैसे पण दिले जातात. मंडळी बघा, काय विहंगम दृश्य दिसतं जेजूरगड पर्वतवरून. खरंच यार, ग्रेट होते आपले सर्व. देवांनी पण कसं चांगल्यापैकी स्थान केलं आहे निर्माण. जे मानवाला शक्य नाही ते देव करतात नक्कीच. ही पालखी खंडोबाच्या यात्रेला काढतात. बघा मंडळी, किती मोठी अशी पालखी आहे खंडोबा देवाची. आम्ही आता गड उतरायला सुरुवात केली. खंडोबा देवाची यात्रा चैत्र, पौष व माघ या 3 महिन्यात द्वादशी प्रतिपदापर्यंत अशी 5 दिवस असते. तसेच मार्गशीर्ष महिन्यातही असते व सोमवती अमावस्या, अश्विन शुद्ध प्रतिपदा 10 दिवस अशी पण यात्रा असते. असा गोंधळ पण घालतात, पायऱ्यांवरती बसलेले असतात. आमचं खूप वर्षापासूनचं मनात होतं की यायचं आणि आज योग आला आणि घडला आमचं. आणि दर्शन पण सुखरूप झालं, चांगल्यापैकी झालं आमचं. खूप म्हणजे समाधान पण आहे, थोडं वाईट पण वाटतं. असं वाटतं की थांबू जरा अजून, पण काय करणार, जावं तर लागेल. आपल्याला पुढे पण जायचं आहे. पुढच्या वेळी नक्की येऊ जरा अजून वेळ काढून. पण खूप छान वाटलं येऊन इथे, खूप समाधान झालं. समजा कसं वाटलं तुला? मस्त ना. आम्ही जड अंतःकरणाने जेजूरगडाचा निरोप घेतला आणि पुढे जायला निघालो. मंडळी, वाटेत पुरंदर किल्ल्याचं पण दर्शन झालं आणि ते बघून मनात एकच आवाज आला, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि इतिहास जागा झाला. इकडेच तो तह झाला होता मुघलांबरोबर. त्या सर्व उजाळा भेटला इतिहासाला. आणि वाटेत पण बघा, एक गाडी जात होती आणि आतमध्ये बैल होता. तर आमचे दादा बोलले की हा बैलगाड्याचा बैल आहे. तर ते बघून उत्सुकता मनात झाली, त्याच्यामुळे थोडं शूट केलं. गावरान, इंद्रायणी तांदूळ. वाटेत आम्हाला प्रति बालाजी हे मंदिर पण लागलं, त्यामुळे आम्ही त्या दिशेने निघालो बघायला. तर हे बघा, हे जे मंदिर आहे ते हुबेहूब व्यंकटेश्वरा जे तिरुमलाला आहे आंध्र प्रदेशमध्ये, त्या मंदिराचीच ही प्रतिकृती आहे. आणि हे जे मंदिर आहे हे व्यंकटेश्वरा या तिरुमला ट्रस्ट आहे, त्यांनी बांधलं आहे हे मंदिर. म्हणजे आम्ही आता दर्शन घेऊन आलो. आतमध्ये अलाउड नव्हता मोबाईल कॅमेरा काहीच, त्यामुळे आता बाहेर येऊन थोडं तुम्हाला दाखवतो. मंदिर एक नंबर सॉलिड मंदिर आहे. आपण बोलतो साऊथचं, पण एवढं मस्त मंदिर बांधलं आहे, प्रतिकृती आपलंच वाटतं. आणि सगळं देवांचे वगैरे प्रतिकृती एवढं छान आहे ना, बघून असं मंत्रमुग्ध झालं. हे मंदिर देव व्यंकटेश्वरा यांचे जी जे बालाजीला मंदिर आहे त्याची जी प्रतिकृती आहे.
आणि हे व्यंकटेश्वरा ट्रस्ट यांनी 1996 ते 2003च्या दरम्यान हे मंदिर बांधलं आणि असं बोलतात हे मंदिर बांधायला जवळजवळ 27 करोड रुपये खर्च झाले. पण या मंदिरात असलेले देव, लाकडी वास्तू सगळ्या तिरुमलाचेच प्रतिकृती आहेत. आई कसं आहे मंदिर आतमधून? मस्त आहे ना. आतमध्ये काय रंगकाम, नक्षीकाम आणि काय एक एक आणि सगळे ते झुंबर वगैरे किती भारी भारी. हो आणि परिसर किती स्वच्छ. आतमध्ये काहीच अलाउड नाही. मोबाईल, चपला वगैरे सगळं बाहेरच काढून जायचं. ते सगळं खूप छान वाटलं अरेंजमेंट आतमधली ना. आमचा कसं वाटलं आतमध्ये दर्शन आणि छान ना, मस्त आहे. मंडळी फायनली आम्ही निघालो आहे घरी जायला. खूप छान आता आज दर्शन झाले सर्व इकडच्या मंदिरांचे प्रसिद्ध अशा आणि आमच्या कुलदेवतेचं पण. चला. आणि आता फायनली आमचा परतीचा प्रवास चालू झाला. सर्व मंदिरांचे दर्शन घेऊन आणि त्याच्या आठवणी मनात साठवून आम्ही घरच्या दिशेने निघालो. मंडळी हा पनवेल पार्ट 2 ब्लॉग कसा वाटला तर तुम्ही नक्की सांगा आणि आमचे ट्रॅव्हल ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात ते पण सांगा. पार्ट 1 पण तुम्ही बघितला असेल तर त्याविषयी पण काय प्रतिक्रिया द्यायच्या असेल तर तुम्ही देऊ शकतात. आणि कोण नवीन असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा कोकणी.चेतन. चला मंडळी, मी तुमची रजा घेतो. भेटू नेक्स्ट माझ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. सर्वांवर आशीर्वाद असू द्या देवांचा.